कर्जत तालुका बौद्ध समाजाच्या वतीने कर्जतचे मुख्याधिकारी तसेच उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांना आज सर्व समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन परिसराच्या आजूबाजूस असलेल्या टपऱ्या तसेच अनधिकृत फेरीवाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या शेजारी व्यवसाय करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करून त्या ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र म्हणून फलक लावण्यात यावा। 14-15 वर्षाच्या नंतर बौद्ध समाजाच्या संघर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची निर्मिती होत असून या वास्तूच्या आजूबाजूला अनधिकृत फेरीवाले टपऱ्या बांधणं, भराव टाकणं अशी कामं केली जात असून या परिसरात रात्रीचे दारू पिऊन धिंगाणा करणे अशी कृत्ये या माध्यमातून होत आहे। तरी सदरील अनधिकृत धंदे, टपऱ्या त्वरित बंद करून त्यांना तेथून हटवण्याची कारवाई त्वरित करण्यात यावी। आमच्या धार्मिक संघटना अथवा राजकीय पक्षांचा एखादा कार्यक्रम झाल्यास येथे आजूबाजूला वाहने लावण्यास सुद्धा जागा उपलब्ध राहणार नाही। ज्याप्रमाणे नगर परिषद हद्दीत असलेल्या इतर स्मारकांच्या बाजूला कोणतेही धंदे अथवा टपऱ्या नाही, त्याचप्रमाणे येथे देखील हा परिसर स्वच्छ व मोकळा करण्यात यावा। येथे आपल्या माध्यमातून तसा फलक लावण्यात यावा अशी मागणी आम्ही करत आहोत। कर्जत नगर परिषदेच्या वतीने कारवाई न झाल्यास समस्त बौद्ध समाजातर्फे याविषयी तीव्र असं आंदोलन करण्यात येईल। त्याला कर्जत नगर परिषद प्रशासन जबाबदार राहतील असे कर्जत तालुक्याच्या बौद्ध समाजाच्या वतीने सांगण्यात आलं। तालुक्यातील समस्त ज्येष्ठ कार्यकर्ते, समाज बांधव यावेळी उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।